जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 मध्ये तांत्रिक भारांकनाच्या कारणामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट। याचबरोबर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र असताना सुद्धा तांत्रिक भारांकनाच्या कारणास्तव बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले होते आणि हाच विषय आता 2025 मध्ये संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना लागू झालेला आहे। एकंदरीत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तांत्रिक भारांकनाच्या माध्यमातून काढण्यात आलेलं जे काही उत्पादकता आहे, या उत्पादकतेमध्येच विश्वासार्हता नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तांत्रिक भारांकन काढण्यासाठी वापरलं जाणारं मॉडेल हे सदोष असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून, कैलास पाटील यांच्या माध्यमातून वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भातील एक पत्र राज्याच्या कृषी आयुक्तांना किंवा सचिवांना किंवा जे काही स्तरीय जे अधिकारी आहेत वरिष्ठ या अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि तांत्रिक भारांकनामुळे वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांवरती कुठेतरी अन्याय होऊ नये, त्याच्यामुळे या तांत्रिक भारांकनाचा विषय हटवून आलेल्या उत्पादकतेच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विमा दिला जावा अशा प्रकारची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। आता तांत्रिक भारांकनामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र झालेले हे फक्त धाराशिव जिल्ह्यातील नाही तर जवळजवळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी हे तांत्रिक भारांकनामुळे अपात्र झालेले आहेत आणि जर तांत्रिक भारांकनाची जी काही अट आहे किंवा जो घेतलेला डाटा आहे, हा जर डाटा जर कुठेतरी हटवला आणि फक्त आलेल्या प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे जर उत्पादकता घेतली तर मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आणि त्या पद्धतीने आता काही पाठपुरावा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही यासह गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा बैठक घेतली जाईल अशा प्रकारे माहिती देण्यात येत होती आणि अखेर आज 2 जून 2026 रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी एक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील अनेक शेतकरी काही तांत्रिक कारणास्तव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी तांत्रिक कारणास्तव पीक विम्यापासून अपात्र करण्यात आलेले आहेत। अशा अपात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात येऊ नये, त्यांची जी काही बाबी असतील त्या बाबी पूर्ण करून घ्याव्यात आणि या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा अशा प्रकारचे निर्देश आज कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। एकंदरीत राज्यातील कुठलाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलेले की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक एक बैठक होते, बैठकीमध्ये काही ना काही चांगला निर्णय होतोय, काही ना काही आदेश निर्देश दिले जात आहेत, परंतु पीक विमा कंपन्या त्या आदेशाला मानत नाहीत किंवा त्याच्यावरती पुढे काही पाठपुरावा होत नाही। एकंदरीत आपण पाहिलेले की शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अतिशय गरजेचं आहे। फेब्रुवारीमध्ये मिळायचा, मार्च गेला, एप्रिल गेला, आता मे गेला आणि जून सुद्धा जवळजवळ आता असाच जातोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे आदेश निर्देश न देता राज्यस्तरीय एक आढावा बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्यातील जे काही विषय आहेत आणि याच्या अनुषंगाने केला जाणारा पाठपुरावा आहे याला एकत्रितपणे घेऊन याची उकल काढणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे असे अपडेट होते ज्याचा पाठपुरावा सुरू आहे। याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात पुढील अपडेटसह, पुढील माहितीसह। धन्यवाद।